त्या काळामधल्या लोकांनी आपलं जीवन स्वातंत्र्य मिळालं। सर्व पदाधिकारी यांनी त्वरित बुद्धगयाकडे गमवायचं आहे। सगळ्यांना माझा जय भीम। सर्व पदाधिकारी यांनी त्वरित बुद्धगयाकडे गमवायचं आहे। भगवान गौतम बुद्धांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा। आपल्या मुंबई संघटनेचे सभासद आयुष्मान अशोक सकपाळ, त्याचप्रमाणे ज्येष्ठ सल्लागार पंकज किरू सकपाळ आणि ज्येष्ठ सभासद प्रकाश सखाराम सकपाळ यांच्या हस्ते आपण हार अर्पण करीत आहोत जय भीमच्या कट्ट्याला। सर्वांनी त्यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे। शिवाजी महाराजांचा, फुलेंचा, आदर्श बौद्ध सेवा संघ कळसावण्यांचा, पूज्यनेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, माता रमाई, माता विमाई, माता जिजाई या थोर महापुरुषांच्या महामातेंच्या प्रतिमेस त्रिवार अभिवादन। आदर्श बौद्ध सेवा संघ कळसांबडे यांच्या विद्यमाने तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा 2569वा, त्याचप्रमाणे परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 134वा जयंती महोत्सव आपण संयुक्तरित्या साजरा करीत आहोत। या कार्यक्रमाला उपस्थित आदर्श बौद्ध सेवा संघ कळसांबडे या संघटनेचे मुंबई स्थानिक महिला मंडळ, त्याचप्रमाणे जयंती उत्सव कमिटी या सर्व कमिटींचे आजी माजी पदाधिकारी आणि त्यांचे सर्व सभासद बंधू तसेच ज्येष्ठ सल्लागार आज या कार्यक्रमाला उपस्थित सर्व महिला मंडळ मुंबई कमिटीचे ज्येष्ठ सल्लागार आदरणीय पंकजी सकपाळ यांना विनंती करू। खातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि सुपटिपन्नो भगवतो मुसावादा वेरमणि शिखापदं समादियामि सुरामेरयमम्मे कायो तथा याति विनाशभावं घनसारपदितेन दीपेन तमदंसिना तिलोक कोणी घरी जायचं नाहीये, आमचं काम करतो सभेला सुरुवात करणार आहोत। कोणी फराळ झाल्यानंतर घरी जायचं नाहीये। असे काम जरा करत जा। महिला मंडळ कार्यकारिणी सर्वांना विनंती आहे, सभा मंडपात सगळ्यांनी जमायचं आहे। त्या काळामधल्या लोकांनी आपलं जीवन स्वातंत्र्य मिळालं। तुम्हा आम्हाला स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय संविधानाने दिलेला तो आपण जपायचा। आज केवळ जयंतीच्या दिवशी आपण एकत्र येऊन उपयोगाचं नाही, अविरतपणे रात्रंदिवस या संविधानासाठी त्या
आता फायनली आमचा कौस्तुभ निघालाय. अजून तिथे तोच टाइमपास चाललाय. इकडे तनु शेठ निघालेले आहेत आणि इकडे DJ वाजतोय. आता त्याचं मला माहीत नाही कॉपीराईट येईल काय येईल कसं काय. वाट लावले पूर्ण मला बरोबर वाटत चालत पड.
मग अशी लावणीवाली आली, यांचे मोबाईल सगळ्यांचे चालू झाले आणि आमच्या वेळी यांच्या बॅटऱ्या उतरतात. एवढा आत्तर झालं मोबाईल मध्ये काय विचारू नका. शहरा ठिकाणी खास करून गाव ठिकाणी यांची रात्रीची भाषा कशी असते बघा. आता खास करून बघा, तरुण मुलं नाक्यावरती उभे असतील आणि चांगल्या चांगल्या पुरी जायला लागल्या की यांची भाषा कशी असते. काय साला सिम कार्ड आहे रे. मुली पण आज कधी कमी नाहीत. एका चांगला मुलगा गेला रे गेला, काय साला हँडसेट आहे रे. खास करून पालकांसाठी सूचना, तरुण मुलांचे मोबाईल रात्री 10 नंतर सुरू होतात. शहरा ठिकाणी 12 नंतर सुरू होतात. त्यांची रात्रीची बोलणी कशी असतात बघा. ही चादरीत मोबाईल घेऊन झोपलेली असते. हा इकडे कुठं वाड्याचे कसे देण भेटते का बघत असतो. म्हशीच्या चिमकाचं जाऊन बघतो देण भेटते काय. ह्याची म्हैस चादरी वाट बघत असते. हिचा मोबाईल व्हायब्रेटर होते किंवा सायलेंट वरती असतो. आता हिला माहिती आहे ह्याचा फोन येणार आहे. हिच्याकडे आई झोपली असते. ह्यांची रात्रीची बोलणी कशी असतात बघा. ही चादरीमध्ये हाय का टेन्शन मध्ये कोण बोलते. तुझ्या आवाजाला काय झालं. हळू बोल ना, मम्मी झोपली शेजारी. बरं काल का नालीस. काय हळू बोल ना, मम्मी झोपली शेजारी. आता एवढ्या सगळ्यांच्या बोलण्यामध्ये एक प्रश्न सगळ्यांचा कॉमन असतो, जो सगळे जण बोलतात. कोणता. जेवलीस का. हिने हाताळलेलं असतं पण सांगणार काय नाही माझा उपास. बरं एक दे ना. काय एकदाच. मी नाही एकदाच. हळू बोल ना, मम्मी झोपली शेजारी. बरं मग एकदाच. एकदाच. हा एकदाच. बरं ठीक आहे एकदाच. काय शांतता पसरला बघ कशी लगेच. सगळे वाटून वाटून बघत आहे माझ्याकडे. सगळ्यांच्याच आवडीचा विषय नाही. मी लॉकडाऊन केलं काय. गव्हर्नमेंट सांगितलं लांब लांब राहा आणि तुम्ही काय केलं. उगाच नाही लोकसंख्या एवढी झाली आपली. बरं एक दे ना. काय एकदाच. बरं ठीक आहे एकदाच. सकाळी उजळेपर्यंत नुसता चिमण्यांचाच आवाज. आवडत तर नक्कीच जोरदार टाळ्या वाजव.
कार्यक्रम सादर करतात प्रशांत मात्र प्रस्तुत नाथ गुलाबाचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रदीप नाईक आणि लावेश वाटे जोरदार टाळ्या. ढोलकीवादक प्रतीक नाईक, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ढोलकीवादक प्रतीक नाईक आमच्या अलिबाग चे सुपुत्र आणि लाभेश पाटील तसेच नितेश जुलकर आणि आमच्या साहिल या सगळ्या वाद्यवृंदासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते. जोरदार दुनिया में लाजवाब नहीं है वो आंखें नहीं जिसमें ख्वाब नहीं है कोई चीज